नंदिता आज ऑफिसमधून घरी यायला निघाली. वाटेतून पाळणाघरातून लेकीला घेऊन घरी जायचं हा तिचा दिनक्रमच होता. कधी उशीर होणार असेल तर वसंत घेऊन यायचा. वसंत, तिचा नवरा, त्याने सकाळीच तिला सांगितले, आज माझी मीटिंग आहे, तू येताना नम्रताला शाळेतून घरी घेऊन ये. कारण आज तिची बस आली नव्हती. सकाळी जाताना वसंतने तिला शाळेत सोडले होते. नंदिता गाडी सुरू करणार तितक्यात मोबाईल व्हायब्रेट झाला. पर्समधून फोन काढून बघते तर पाळणाघरातून जोशी काकूंचा फोन आणि किमान 10 मिस कॉल. घाबऱ्या आवाजात जोशी काकू म्हणाल्या, नंदिता, तू नम्रताच्या शाळेत जाऊ नको, काका तिला घेऊन आले. अगं, शाळेतून तिच्या बाईंचा फोन होता. तुला आणि वसंताला खूप फोन केले पण उचलला नाही म्हणाल्या. मग आम्हाला केला. नम्रताला खूप ताप आहे म्हणाल्या. तुमचा एक नंबर त्यांनी दिला होता म्हणून शेवटी तुम्हाला कॉल केला. तू किती वाजेपर्यंत येतेस? उशीर होणार असेल तर तसं सांग, मी पटकन काकांना तिला जवळच्या भिडे डॉक्टरकडे न्यायला सांगते. नंदिताच्या लक्षात आले. तिने सरांसोबत चर्चा करताना मोबाईल सायलेंट मोडवर टाकला होता. तो आता व्हायब्रेट झाला म्हणून पाहिला. मनात म्हणाली, बरं झालं पर्स खांद्याला होती. डिक्कीत टाकायच्या आधी निदान त्याचं व्हायब्रेशन कळलं तरी, नाहीतर शाळेत गेल्यावरच कळलं असतं आणि ती भानावर आली. नंदिता म्हणाली, काकू, मी निघालेच. किती ताप आहे नम्रताला? काकू म्हणाल्या, अगं 102च्या वर आहे. म्हणून तर मी घाबरले. तू ये तोवर मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते. नवऱ्याला एक फोन करून नंदिता गाडी घेऊन निघाली. इकडे जोशी काकूंनी डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. ती पोहोचली. पाठोपाठ वसंत पण आली. नम्रताचं अंग पण थोडं थंड झालं होतं. लगेच उचलून तिला डॉक्टरकडे नेलं. व्हायरल आहे, 2-3 दिवसात धावायला लागेल, डॉक्टर बोलले आणि नंदिताने सुटकेचा निश्वास टाकला. पण 2-3 दिवस म्हणजे पुन्हा सुट्टी, कारण ती आताच 8 दिवस सुट्ट्या घेऊन पुतणीचे लग्न अटेंड करून आली होती. वसंतला अचानक ऑफिस कामासाठी दिल्लीला जावे लागले, त्यामुळे ते 2 दिवसच आधी आले. वसंतने तिच्या मनातली घालमेल ओळखली. नंदीचा हात हातात घेऊन डोळ्यानेच इशारा केला. नंदिताला थोडा धीर आला. मेडिसिन घेऊन तिघे घरी आले. नम्रता नंदिताला सोडायला तयारच नव्हती. सारखी आई आई करून बिलगून बसली होती. शेवटी वसंत म्हणाला, नंदिता, तू नम्रताला बघ, मी जेवणाचं बघतो. नंदिता म्हणाली, वसंत, तुम्ही बसा हिच्याजवळ, मी टाकते मऊ खिचडी, आज आपण तेच खाऊ. मला तर जेवायची इच्छाच नाही. किती तापलं होतं हो हिचं अंग. तेवढ्यात नम्रता म्हणाली, नाही, मला आईच पाहिजे. आई, तू मला सोडून कुठे कुठे जायचं नाही. आणि ती अजूनच बिलगली. वसंतने तिला तिथेच बसायची खूण केली. तो किचनमध्ये गेला. त्याच्या लक्षात आलं, आज नंदिताचा देवापाशी दिवा लावायचा राहिलाय. मग त्याने स्वच्छ हातपाय धुतले. देवापाशी दिवा लावला. तो फार देवदेव नाही करायचा, पण नंदिता खूप श्रद्धाळू होती. मग त्याने अगरबत्तीचा अंगारा घेऊन नम्रताच्या कपाळाला लावून डोक्यावरून हात फिरवला. नंदिताला हे सगळं नवीन होतं. इतर वेळी तिच्यासोबत मंदिरात गेला तर फक्त हात जोडायचा. अंगारा, तीर्थ तो कधीच घेत नव्हता. त्याची आजची कृती पाहून लेकीच्या इतक्या तापात सुद्धा तिला हसू आलं. वसंतने खिचडी बनवली. नम्रताला जेवण देऊन औषध दिली. ती सारखी म्हणत होती, आई, तू मला सोडून कुठे जायचं नाही. उद्या तू ऑफिसला सुद्धा जायचं नाही. मग म्हणाली, आई, मी उद्या शाळेत जाऊ? नंदिता म्हणाली, नाही नाही बेटा, डॉक्टर काकांनी अजून 2 दिवस आराम करायला सांगितला. मग ती म्हणाली, आई, मग तू उद्या ऑफिसमध्ये जायचं नाही. तू उद्या सुट्टी घे. मला तुझी खूप आठवण येते. आई, तुला माहीत आहे, 2 वर्षापूर्वी मी आजारी पडले होते. तू मला आजीकडे सोडून गेली होती. मग मला तुझी खूप आठवण येत होती. तुला माहिती आहे किती रडले मी. नाही, आता तू मला सोडून जायचं नाही म्हणजे नाही. असंच बडबडत नम्रता झोपी गेली. 4 घास दोघांनीही पोटात टाकले. वरचं आवरून नंदिता वसंत आणि नम्रता जवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून वसंत म्हणाला, नंदिता, तू जा उद्या ऑफिसमध्ये, मी बघतो नम्रताचं. मला माहीत आहे तुला आता सुट्ट्या मिळणं कठीण आहे. नंदिता म्हणाली, अहो, पण ती ऐकायलाच तयार नाही. भोकाड पसरून घर डोक्यावर घेईल. वसंत म्हणाला, नंदिता, माझ्यावर विश्वास आहे ना? नंदिता म्हणाली, तो आहे हो, पण नम्रतावर नाही ना. तू नको काळजी करू, मी सगळं मॅनेज करतो. तू फक्त जेवण बनवून जा, बाकी बंदा हाजीर आहे. नम्रता झोपली. तू सुद्धा आराम कर. लाईट बंद करून नम्रता झोपली. तिचं चित्त मात्र ठिकाणावर नव्हतं. स्वतःलाच प्रश्न विचारत होती, लेकीला इतका ताप असून का जाते मी ऑफिसला? सोडूयात का नोकरी? आपण वसंतच्या एका पगारात घर चालवू शकू का? परत तिचंच तिला उत्तर, नाही नाही, कसं भागेल? घरासाठी इतके लोन करून ठेवले, त्याचे हप्ते, LICचे हप्ते, मेडिक्लेम, 4 व्हीलरचा हप्ता. नाही,
हे सगळं एकाच्या पगारात भागूच शकत नाही. आणि काटकसर करू म्हटलं तर किती आणि काय करणार? तसं आम्हा दोघांनाही उधळपट्टीची सवय नाही. दोघेही गरीब परिस्थितीतून वर आलोय. नाही, पुन्हा ती गरिबी माझ्या लेकीच्या वाट्याला नको यायला. आम्ही दोघांनीही खूप भोगलं लहानपणी. वसंतने तर दारोदार दूध पेपर टाकले म्हणाले. माझ्याही माहेरी काही सुबत्ता नव्हतीच. 4 भावंड, आई, बाबा आणि आजी, असं 7 जणांचं कुटुंब. एकटे बाबा कमावते. थोडीफार आमची हौस-मौज केली, पण आई, बाबा आणि आजी काय मन मारून जगले. मग आई घरात बसून बसून शिवणकाम शिकली आणि तिचा थोडाफार आर्थिक हातभार होऊ लागला. तेव्हा आई नेहमी म्हणायची, मी चांगली शिकले असते तर मी सुद्धा नोकरी केली असती. थोडा तरी नवऱ्याला आर्थिक भार कमी केला असता. या कपडे शिवण्यात इतके पैसे नाही मिळत. आता त्यात अल्टरचे काम जास्त येतात. तेवढाच फक्त खारीचा वाटा. आई शिकली नव्हती म्हणून नोकरी करत नव्हती. नाहीतर घरची परिस्थिती बघून तिनेही हातभार लावला असताच. नाही, काही झालं तरी नोकरी सोडायची नाही. त्यात इतका समंजस नवरा असल्यावर तर नाहीच नाही. वसंत बरोबर बोलतात. 10 ते 3 तिची शाळा आहे. ती आणि तू सोबतच बाहेर पडता. घरी यायला 3:30 पावणे 4 होतात. मग ती आल्यावर झोपली की 5:30लाच उठते. 1.5-2 तास फक्त ती एकटी असते. ते सुद्धा स्वतःच्या नातीला सांभाळावं इतक्या मायेने सांभाळणाऱ्या जोशी काकूकडे. त्यात 2 तासाची नोकरी सोडणं खरंच योग्य नाही. आणि आज ती लहान आहे, उद्या मोठे होईल, स्वावलंबी होईल. ती कॉलेज, ट्युशन त्यात गुरफटून जाईल. तेव्हा तुला तुझा वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडेल. आणि तेव्हा नोकरी सोडायचा निर्णय कधीच घाईत मुळीच घेऊ नको. आणि आई आता दादाकडे US ला गेली म्हणून, नाहीतर ती दोघे असतातच प्रत्येक दुःखात सावलीसारखे आपल्यासोबत. मग तिला आठवलं, 2 वर्षापूर्वी नम्रताला असाच खूप ताप भरला होता आणि सुट्टी घेणं शक्यच नव्हतं. त्यावेळी ती जेमतेम 5 वर्षाची होती. आई खूप बोलली त्यावेळी. म्हणाली होती, सोड ती नोकरी, काय करायचा तो पैसा? लेकराचे आजारपण, दुखणी खुपणी कशी ग कळत नाही तुम्हाला? नुसता पैशाचा ध्यास आणि हव्यास. तुम्हा भावंडांना बरं नसेल तर रात्र रात्र तुमच्या शेजारी बसून काढले आम्ही, आणि तुम्ही एकदम बेफिकीर. आता मी आई म्हणून ठीक आहे, नाहीतर काय केलं असतं ग तू? नम्रता झोपल्यावर नंदिता शांतपणे आईला म्हणाली. आई, तो आम्हाला बेजबाबदार कसं लेबल लावलं ग? पण आई, तू खरंच विचार करून सांग, मी वसंत तुला खरंच जबाबदार आई वडील वाटतो का? आई, नम्रताला लहान असताना गोवर निघाला होता. किती त्रास द्यायची ती. मी आणि वसंत आळीपाळीने रात्र आणि दिवस एक केले. 24 तास फक्त दोघांच्या हाताचा पाळणा केला होता. तू सुद्धा US ला होती. खूप छान मॅनेज केलं होतं आम्ही. दोघेही 8 दिवस सुट्ट्या घेऊन बसलो होतो. वसंतची तर नवीन कंपनी होती. त्याला तर विदाऊट पे होईल याची भीती होती. पण बॉस चांगला होता. त्याने सगळं सांभाळून घेतलं. पुन्हा नंदिता भानावर आली. आता तिचे मन नोकरी करावी का करू नये या संभ्रमातून बाहेर आले होते. कारण तिला कळून चुकलं होतं. आई कोणती असो, नोकरी करणारी, घरी राहणारी, गरीब, श्रीमंत आणि हो, साडी घालणारी, नऊवारी, जीन्स किंवा पंजाबी, आई आईच असते. तिच्या प्रेमात तसूभरही फरक पडत नाही आणि कधीच पडणार सुद्धा नाही. स्वतःशीच म्हणाली, खरं तर आम्ही नोकरी करणाऱ्या आयांची तर खूप जास्त व्यथा असते. कारण पिल्ल्याला बरं नसेल आणि ऑफिसला जावंच लागतं, तेव्हा तिची अवस्था अवकाशात फिरणाऱ्या घारेसारखी असते. घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, अशीच काहीशी. इतके विचार डोक्यातून आल्यावर नंदिताला आता शांत शांत वाटू लागलं. सकाळी लवकर उठली, लेकीचा ताप पाहिला. आता अंग गार झालं होतं. सकाळचा नाश्ता, जेवण, सगळी तयारी करून स्वतःचं आवरून निघाली आपल्या रोजच्या मोहिमेवर. डोक्यात मात्र लेकीचे विचार आणि लवकर घरी कसं यायला मिळेल याचाच ध्यास होता. नोकरी सोडायचा संभ्रम मात्र आज निकाली काढला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं हे सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. धन्यवाद.